76व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं कर्तव्य पथावरती भारताच्या सामर्थ्य आणि संस्कृतीचं दर्शन। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजवंदन। वायुसेनेच्या 40 लढाऊ विमानांची फ्लायपास्ट सलामी। राफेल विमानांचा विक्ट्री रोल। जग्वारचा अमृतकाल तर सुखोई पथकानं साकारला त्रिशूल। कर्तव्य पथावरती आज देशाच्या लष्करी सामर्थ्य आणि शौर्याचं दर्शन। निमलष्करी दलांच्या चित्तवेधक तर तिन्ही सैन्य दलाच्या रोमहर्षक कवायती। कर्तव्य पथावरती तिन्ही सैन्य दलांकडून कवायतींसह शस्त्र सामर्थ्याचं प्रदर्शन। वेगवेगळ्या विभागाच्या आणि राज्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्ररथांनी वाढवली प्रजासत्ताक सोहळ्याची रंगत। नीटच्या परीक्षा पद्धतीमध्ये मोठा बदल। आता 200 ऐवजी 180च प्रश्न राहणार। 20 पर्यायी प्रश्न यावर्षीपासून रद्द। सर्व 180 प्रश्न सोडवणं विद्यार्थ्यांना बंधनकारक। मरीन ड्राईव्ह ते वांद्रे सुसाट प्रवासाचं मुंबईकरांचं स्वप्न सत्यामध्ये उतरलं। मुख्यमंत्र्यांकडून कोस्टल रोडचं उद्घाटन। फडणवीसांनी स्वतः विंटेज कार चालवून केली कोस्टल रोडची सफर। तब्बल 5 तासांच्या विलंबानंतर कर्नाक पुलाचा गर्डर लॉन्च। पहाटे 5:30 ला संपणारा ब्लॉक 10:15 वाजता संपला। सीएसएमटी पर्यंत धीम्या गतीनं लोकल आणि एक्सप्रेसची वाहतूक सुरू। गरीब असल्यानं हिंगोलीसारख्या गरीब जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं। नरहरी झिरवाळ यांचं धक्कादायक वक्तव्य। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार विचारणार जाब तर गिरीश महाजनांचेही खडे बोल। संभाजीनगरच्या मुख्य सोहळ्यातही राजकीय मानापमान आणि आरोप प्रत्यारोप। खासदार भुमरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा चंद्रकांत खैरेंच्या जवळ बसण्यास नकार। खैरेंचाही पलटवार। कर्णकर्कश व्हीआयपी सायरनसह बेदरकार गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरची पोलिसांना सस्पेंड करण्याची धमकी। संभाजीनगरच्या बेमुवर्तखोर बिल्डरवरती अखेर अदखलपात्र गुन्हा। इटलीच्या यानिक सिनरनं जिंकली यंदाची पहिलीच ग्रँड स्लॅम स्पर्धा। जर्मनीच्या इवेरेवनला 3 सरळ सेट्समध्ये हरवून सिनर सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचा विजेता। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।